स्त्री हा किती साधा शब्द आहे, पण त्याच्या मागे दडल्यात अनेक भावना, जबाबदाऱ्या आणि भूमिका. जसं की आई, बहीण, पत्नी, बायको, सून, मुलगी किंवा आपल्या शेजारच्या काकू, मावशी, आत्या, मामी, कितीतरी भूमिका. आपण कितीतरी भूमिकांमध्ये वावरत असतो. त्यात अनेक जबाबदाऱ्या. एकदा का बाई स्त्रीचं लग्न झालं की तिच्यावर एवढ्या अशा जबाबदाऱ्या लादल्या जातात की बिचारीला स्वतःचं असं अस्तित्व शिल्लक राहतच नाही. मग जे काय आहे ते तिचं सासर, मग ते आयुष्यभर त्याचंच. मग सासू सासऱ्यांचं करा, मुलांचं करा, नवऱ्याचं करा, सगळ्यात महत्वाचं जेवण करा आणि त्यातच रमून जा. तोच तुमचा विरंगुळा. हे काही एक सध्याच परिस्थिती निर्माण झालेली आहे. भली बायका त्या नोकरी करत असतील किंवा व्यवसाय करत असतील, पण त्यांच्या मागून काही ह्या जबाबदाऱ्या सुटलेल्या नाहीयेत. तुम्ही कितीही नोकरी करा, तुम्ही कितीही बिझनेस करा, तुम्ही कोणत्याही मोठ्या एंटरप्रेन्योरची मालकी नसू द्या, पण घरी येऊन तुम्हाला मुलाला बघायचंच आहे. घरी येऊन तुम्हाला तुमच्या हातातून मुलांना बोलवून काहीतरी खायचंय, कारण त्यांची अशी अपेक्षा असते आई बनवते ना ते खूप छान लागतं, कारण आईच्या हातची चव कुणालाच येत नाही. तुम्ही कितीही कामाला बाया ठेवा, पण तुमच्या आईच्या हातची चव ही कोणाच्याच हाताला येत नाही. कारण आई जेव्हा झोपवते ना त्यात वेगळीच माया असते. कामवाल्या बाईला ठेवलेलं, ती जर झोपवते त्यात ती फक्त तिचं काम करते, झोपत ती तिच्या भावनांशी जोडलेलं नसतं. पण शेवटी आई ती आई असते, त्यात ती माया असते. तसंच बहिणीचं सुद्धा आहे, तसंच पत्नीची जबाबदारी आहे, तशी सासूची सुद्धा आहे. अशा कित्येक जबाबदाऱ्या आहेत त्या स्त्रीवर येऊन पडल्या आहेत. अनेक अशा गोष्टी आहेत जे वारंवार आपल्या कानावर येत असतात. ती होती म्हणून सांभाळलं, ती आहे म्हणून सगळं होतंय, ती होती म्हणून त्यांचं घर टिकलं, नाहीतर आजपर्यंत काय झालं असतं त्यांनाच माहीत. असं तुम्ही असं वारंवार तिनं सांभाळणं हा शब्द प्रत्येक वेळा तुमच्या कानावर येऊन आपटत असेल की ती एक स्त्री होती त्या घरात म्हणून आज ते घर खंबीर असं उभं आहे. आधारस्तंभ आपण स्त्रीला म्हणतो, खरं तर असं म्हणतं घरचा आधारस्तंभ आपले वडील असतात, कारण ते कमवते असतात. पण तुम्हाला माहिती आहे काय, एक वेळ वडील आहेत ना, ते नोकरी पण करणार आहे, तुम्हाला पण सांभाळते, सगळं आहे, पण आई नसेल ना तर ते पूर्ण घर पोरकं होऊन जातं. त्या घराला घर पण येत नाही. कारण एक स्त्री जशी आहे ती स्वतः पूर्ण आयुष्य, आपलं संपूर्ण जे आयुष्य आहे ते आपल्या घरच्यांसारखी विरघळून टाकते. स्त्रीचंच आयुष्य असं आहे, ती आपल्या घरासाठी, आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या आई वडिलांसाठी, सासू सासऱ्यांसाठी आपलं संपूर्ण आयुष्य विरघळून टाकते. तिला स्वतःला काय हवं हे सुद्धा ती विसरते. तिला काय नवीन करायचं आहे किंवा तिची मनाची इच्छा काय आहे, तिला कुठे फिरायला जायचंय, कुठे काय घ्यायचंय, हा सगळा विचार करण्याअगोदर तिचं असतं की माझ्या मुलांसाठी मी काय घेऊ, आई वडिलांसाठी काय गरजेचं आहे सध्या, त्यांची गरज मी कशी पूर्ण करू, किंवा नवऱ्याला काय हवं आहे तर ते त्यांना पहिलं कसं देऊ. आणि हे सगळ्याची वाटण्या झाल्यानंतर ती स्वतःचा नंबर काढते, काही शिल्लक राहिलंय का, तर मग मी यातून असं काहीतरी घेईन. हे स्वतः बघा, तुमची आई असेल, तुम्ही स्वतः असाल, किंवा तुमची जर तुम्ही पुरुष असाल तर तुमची बायको असेल, तुमची बहीण असेल, तर पहिलं तुम्हाला विचारलं जातं आणि नंतरच ती स्त्री स्वतःचा विचार करते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जेव्हा स्त्री हे सगळं करत असते, आपलं घर सांभाळत असते, आपल्याला सांभाळत असते, तेव्हा ती स्वतःला विसरून जाते. तिचा चेहरा तर फक्त हसत असतो, पण तिच्या डोळ्यामध्ये एक रिकामी शांतता असते. कुठेतरी स्वतःला हरवल्याची तिला जाणीव असते. स्वतःचा आनंद नक्की कशात आहे हेच तिला ओळखणं आता कठीण होऊन बसलंय, कारण घर 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 करता करता ती स्वतःचं अस्तित्व विसरून बसली आहे. पण आपण किती वेळा तिच्या सांभाळणं या भूमिकेची काळजी करतो, किंवा ती जबाबदारी आहे, ती भूमिका आहे ती पाहतो, आपण नेहमी तिला इग्नोर करतो. सांभाळणं म्हणजे काय, ती घरी तर असते, मुलांनाच तर बघते, आई वडिलांनाच तर बघते, तुम्हाला असं वाटतं. पण प्रत्यक्षात जेव्हा ती सांभाळते तेव्हा तिच्या भूमिकेची तुम्ही दाद घेता का, तुम्ही तिच्या कौतुकाने तिच्याकडे त्या गोष्टीकडे पाहता का, किंवा तिला तेवढी किंमत देता का, की फक्त तिला फक्त इग्नोर केलं जातं, ती आहे घरात, ती करेल, ती सांभाळेल, फक्त एवढंच आहे याचा विचार करा जरा. कारण स्त्रीचं मी पण फक्त हरवलंय, तिचं मी पण, ती स्वतःला झिजवते तुमच्यासाठी संघर्ष करते हे घर चालवण्यासाठी, पण ती स्वतःला विसरून गेली आहे. तर तिला आनंदी ठेवणं ही जबाबदारीच तुमची आहे. संसाराचा गाडा ओढता ओढता ती सुरुवातीला जसं की लग्न होईल ती बडबडते, हे करावं लागतं, ते करावं लागतं, एक 5-6 वर्षात तरी ती थोडेफार
पहिल्यासारखी नाही बडबडत, थोडी बडबडते, नंतर नंतर ती बडबडणं बंद करून टाकते, कारण तिच्या संघर्षाला काही तोड नाहीये, तिला तो संघर्ष करायचाच आहे हे तिला माहीत आहे. तर अशा स्त्रीला नक्की सन्मानाने आपण वागवलं पाहिजे. घरात स्त्रीचा आदर करणं ही आपली जबाबदारी आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओ सोबत. धन्यवाद.